नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET 2026साठी मित्रांनो आपण आज जे की गणित या विषयाची बघा जे की मित्रांनो प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण आज बघा जे की एकदम IMP प्रश्नसंच जे की मित्रांनो ठिकाणी बघा जे की पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि मित्रांनो बघा, याच प्रकारचे नवीन नवीन मित्रांनो बघा की रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मित्र नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला. आता जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर वाढीचे प्रमाण किती? आता मित्रांनो काय म्हणलं आहे, 20,000 वरून 25,000 झाली ना, म्हणून मित्रांनो काय करा, डायरेक्ट या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा करा. जर या 25,000तून मी जर 20,000 वजा केलो तर उरले किती मित्रांनो? 5,000 रुपये उरतात. ओके, म्हणून काय करतो, इथे घेतो 5,000. ओके, आता मित्रांनो हे 5,000 भेटले ना आपल्याला. मग मी पुन्हा काय करतो बघा, या 5,000च्या मित्रांनो छेदामध्ये एकूण पहिली लोकसंख्या किती होती अगोदरची एका शहराची? 20,000. ओके, म्हणून हे छेदामध्ये घेतो 20,000 पुन्हा. आणि मित्रांनो बघा, याच्या गुणाकारामध्ये जे की मित्रांनो वाढीचं प्रमाण म्हणले ना आपल्याला, ते वाढीचं प्रमाण आता शेकड्यामध्ये उत्तर दिले खाली, म्हणून मित्रांनो गुणाकारामध्ये घेतो 100. आता झाला बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, ते कशा प्रकारे, आता बघा, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता बेदोनी 4, बेदोनी 4 उरलं किती? 1. ओके, मग पुन्हा मित्रांनो डायरेक्ट किती? 1 उरलं आणि हा शून्य इथं, पुन्हा बे पंचे 10 म्हणजे किती? 25% मित्रांनो बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा आता याच प्रकारे. एक विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किमतीवर 10% सवलत देऊन 15% नफा कमवतो. जर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 72 रुपये असेल तर छापील किंमत किती? या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, आता बघा प्रश्नाचं उत्तर आपल्याला जे की कशा स्वरूपानं काढायचं आहे. तर बघा मित्रांनो, या प्रकारे बघा जी की मित्रांनो या सूत्राचा वापर करून आपल्याला बघा जी की छापील किंमत काढायची आहे. ओके, आता छापील किंमत काढायचं सूत्र काय बघा जी की वरी मित्रांनो अंशामध्ये खरेदी किंमत गुणाकारात कंसामध्ये 100 प्लस शेकडा नफा कंस बंद आणि छेदामध्ये 100 मायनस शेकडा सूट. ओके, आता खरेदी किंमत किती दिलं आहे मित्रांनो? बघा, खरेदी किंमत 72 रुपये दिलं आहे, म्हणून मी खरेदी किंमत घेतो हे 72 रुपये. ओके, मायनस कंसामध्ये 100 प्लस शेकडा नफा किती दिलं आहे? 15%, हे घेतो मी 15%. आणि छेदामध्ये एक हे केलो कंस बंद आणि पुन्हा छेदामध्ये 100ला 100 आणि मायनस शेकडा सूट किती? 10% सवलत, हे घेतलो 10% सवलत. ओके, आता हे 72ला 72 जशास तशी गुणाकारात 100 प्लस 15 मित्रांनो बघा किती झाले? 100 प्लस 15 115 होतात. ओके, 100 प्लस 15 115 आणि छेदामध्ये 100 प्लस 10 90 झाली. ओके, आता मित्रांनो आता काय करतो मी, पहिलं अगोदर 5 न गुणाकार या ठिकाणी भागाकार करून घेतो. बघा, जसं की 5 1 5. ओके, पुन्हा आता समजा जर 9 मधून 5 गेले उरले किती? 4. ओके, पुन्हा 5 8 40 या ठिकाणी किती भेटला आपल्याला? 18. मग पुन्हा वरी 5 दोन्ही 10, 11तून 10 गेलं 1 उरलं, 5 त्रिक 15. आता 18 1 18, 18 चोक 72. ओके, आता 23 गुणाकारात 4 जर केलं 23 चोक 92. ओके, म्हणजे मित्रांनो बघा जवळपास जी की 92 रुपये आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर छापील किंमत मित्रांनो किती बघा, जे की क्रमांक या ठिकाणी बघा जे की मित्रांनो 92 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा जी की या पद्धतीने आपण अगदी काही वेळेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो आन्सर काढू शकतो. बघा मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट एक सांगायची आहे. आता मित्रांनो बघा, शेवटचे बघा की आपल्या परीक्षेला 11 दिवस उरलेली आहेत, शेवटचे 11 दिवस. ओके, आता
आणि जर मित्रांनो बघा, जर तुम्हाला हे 11 दिवसामध्ये आता जर संपूर्ण मित्रांनो अभ्यासक्रम जर तुम्हाला एकदम जे की मित्रांनो IMP प्रश्नांमध्ये जर समजा पाहायचा असेल आणि जर आता संपूर्ण जर अभ्यासक्रम IMP प्रश्नांमध्ये कव्हर करायचा असेल, तर यासाठी मित्रांनो आम्ही एक बघा जी की जवळपास 5000 प्लस अशा मित्रांनो प्रश्नांचा बघा जी की महाठोकळा PYQ मित्रांनो अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लॉन्च केलेला आहे. ओके, शेवटच्या दिवसामध्ये. म्हणून मित्रांनो हा आपला महाठोकळा लगेच खरेदी करून घ्या. ओके, जर अजूनही तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केला नसेल, लगेच खरेदी करा. कारण मित्रांनो बघा 100% मी या ठिकाणी गॅरंटी देत आहे की या आपल्या महाठोकळा मार्फत तुमचं मित्रांनो बघा की फायनल रिझल्ट मित्रांनो येणार आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा लगेच आपला महाठोकळा खरेदी करा. आता महाठोकळा खरेदी करासाठी मित्रांनो बघा 7414 939307 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये मित्रांनो तुम्हाला पे करून मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा की मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके, आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि मित्रांनो बघा तुमच्या नियोजनाला आणखीन एक मित्रांनो मजबूत पाया बनून जा. ओके, पुढे आता पुढचा प्रश्न बघा जे की काय आहे आणि कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा दर साल दर शेकडा 12% दराने एका रक्कमेचे 3 वर्षात सरळ व्याज 648 रुपये येते. तर ती रक्कम शोधायची आहे. ओके, ती रक्कम म्हणजे मित्रांनो मुद्दल आपल्याला या ठिकाणी काढायला सांगले. ओके, तर बघा मुद्दल जे की मित्रांनो कशा स्वरूपात आपण काढू शकतो. आता या प्रकारचा मित्रांनो बघा जे की प्रश्नाचं उत्तर जर सोडवायचं असेल आणि जर पहिलं इथं सरळ व्याज जर त्या प्रश्नामध्ये असेल तर अगोदर काय घ्या, सरळ व्याज घ्या. किती? 648 रुपये सरळ व्याज. ओके, मी घेतो 648 रुपये सरळ व्याज बरोबर एकूण किती ती रक्कम म्हणलंय म्हणजे मुद्दल. आता मुद्दल आपल्याला माहीत नाही, मी मुद्दलला मानतो x गुणाकारात किती टक्के दरानं 12% दरानं एकूण किती वर्षासाठी 3 वर्षासाठी 3 आणि छेदामध्ये घ्यायचं 12. ओके, आता करा मित्रांनो याचा तिरपा गुणाकार. ते कशा प्रकारे बघा इथं करतो बरोबर. हे 648ला 48 दशांश तशी 648 आणि गुणाकारात हे 12ला मित्रांनो 12 बघा ही खालची किती 12 नाही तर खाली येते 100%. 1 मिनिट टक्क्याच्या खाली टक्क्याच्या खाली 100% येते माफी असावी. आता मित्रांनो बघा गुणाकारामध्ये हे जे मित्रांनो छेदामध्ये 100 आहेत हे आले अंशामध्ये 100. पुन्हा आता छेदामध्ये हे 12 गुणाकारात 3 गेले 12 गुणाकारात 3. ओके, आता करा मित्रांनो यांचा गुणाकार भागाकार कशा प्रकारे होते. आता 6 भागोदा पुन्हा अगोदर 6. ओके, जसं की बघा मी काय करतो 2 भागतो अगोदर. बेसख 12 बेत्रिक 6 बेदोनी 4 बेचोक 8. ओके, पुन्हा 6 1 6 पुन्हा 6 पंचे 30 6 पंचे 30 उरले 2 पुन्हा 6 चोक 24 म्हणजे आले किती 54 आला आपल्याला. ओके, नंतर बघा मित्रांनो आता 3 1 3 3 1 3 जर 5 मधून 3 गेले 2 उरले 3 7 21 आणि 3 8 24 आले किती 18. आता मित्रांनो हे बरोबर 18 गुणाकारात हे आले 100. ओके, आता 18 1 18 आणि समोरचे 200 म्हणजे किती 1800 रुपये म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड बघा आपल्याला ती मित्रांनो रक्कम म्हणजे या ठिकाणी मुद्दल भेटलेली आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी असणार आहे. तर बघा मित्रांनो चौथा प्रश्न बघा जी की आपल्याला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. ओके, तर प्रश्न काय म्हणतो 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती. या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे. तर मित्रांनो बघा
या ठिकाणी बघायचे की आपल्याला या सूत्रानुसार या प्रश्नाचं जे की आन्सर मित्रांनो काढायचं आहे. ओके, आता सूत्रानुसार मी मित्रांनो बघायचे की लांबी काय करतो, आता लांबी म्हणजे अंतर मानतो. ओके, आता हे जे मित्रांनो बघा अंतर आहे, हे अंतर म्हणजे मी मानतो लांबी. ओके, म्हणून मी काय करतो, आता हे अंतर म्हणजे लांबी मानलो ना, म्हणून मी घेतो हे पहिलं 90 मीटर, हे घेतो 90 मीटर बरोबर. वेग किती आहे, तर आपल्याला ताशी वेग काढायचं आहे म्हणून वेगेला मानतो x. ओके, पुन्हा गुणाकारात वेळ किती बघा, वेळ दिलाय 6 सेकंद, मग हे घेतो 6 सेकंद आणि छेदामध्ये हे 5/18 तशी. ओके, आता पुन्हा मित्रांनो हे 90ला 90 गुणाकारामध्ये मित्रांनो हे जे 18 छेदामध्ये आहे हे आले अंशामध्ये आणि पुन्हा हे 6 गुणाकारात 5 तशी. आता 6 × 6 6 × 3 18 5 × 5 5 × 5 उरले 4 5 8 40. ओके, 8 आलं आणि 18 त्रिक मित्रांनो 54 बघा जी की किमी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी आन्सर असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, जे की मित्रांनो क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात ठेवा. पुढे आता 5वा प्रश्न बघा जे की मित्रांनो आपल्याला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा आता 5वा प्रश्न, जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी, आता 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, म्हणून मित्रांनो मी काय करतो बघा, अगोदर हे घेतो 16 कामगार आणि गुणाकारामध्ये मित्रांनो हे 200 हे 100 साड्या नाही, तर हे मित्रांनो बघा हे 16 कामगार किती 21 दिवसामध्ये मित्रांनो 200 साड्या विणतात असं मानतो मी. ओके, आणि पुन्हा छेदामध्ये काय करतो, पुन्हा छेदामध्ये हे 100 साड्या विणायला 12 दिवसामध्ये आता एकूण किती कामगार लागतील, या प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढून घेतो. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता 3 चोक 12 3 7 21. ओके, 4 × 4 4 × 4 चोक 16. ओके, आता 7 चोक 28 गुणाकारात 2. आता मित्रांनो जर 28चे मी दुप्पट केलो तर ती होते मित्रांनो 56 दिवस. ओके, जे की क्रमांक ड मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. पुन्हा 6वा प्रश्न, एक गाडी भुसावळ ते जळगाव प्रति 40 किमी तास वेगाने धावते व 60 किमी प्रति तास वेगाने परत येते, तर या गाडीचा ताशी वेग किती मित्रांनो, किंवा सरासरी वेग किती, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता सरासरी वेग मित्रांनो म्हणले बघा, सरासरी वेग काढायचं पण सूत्र आहे मित्रांनो, ते सूत्र काय आहे पहिलं लिहून घ्या. सरासरी वेग काढायचं सूत्र मित्रांनो 2xy छेदामध्ये मित्रांनो बघा की x + y या प्रकारचं आहे. आता x म्हणजे मित्रांनो बघा, x म्हणजे बघा जे की जळगाव ते भुसावळ ते जळगाव 40 किलोमीटर तास वेगाने धावते, 60 किमी वेगाने प्रति तास बघा की वेगाने परत येते. ओके, x म्हणजे पहिला वेग, y म्हणजे दुसरा वेग, एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, आता मित्रांनो सरासरी वेग म्हणले ना, सरासरी वेग बरोबर हे 2 ला 2. आता एक्सची किंमत मित्रांनो किती 40 गुणाकारात वायची किंमत किती 60. ओके, आणि पुन्हा छेदामध्ये x + y 40 + 60 किती 100 झाले 100. आता हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. 4 दोन्ही 8 8 गुणाकार 6 8 सख मित्रांनो 48 बघा जी की क्रमांक ब 48 किलोमीटर मित्रांनो बघा आपल्या प्रश्नात जे की उत्तर म्हणजे जे की सरासरी वेग. ओके, जे की क्रमांक ब मित्रांनो सर्वांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर मित्रांनो ही होती आपली आजची TET एक्झामच्या मित्रांनो बघा की एक्झामसाठी मोस्ट IMP अशी मित्रांनो प्रश्नसंच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो अद्याप जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच चॅनल बघा मित्रांनो, आपल्या याच प्रकारच्या नवीन व्हिडिओज बघायची की पाहण्यासाठी आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.